दामू अण्णा. आज खऱ्या अर्थानं सोडून टेमघर संघाचा कॅप्टन जितू फुलोरे इन ॲक्शन मध्ये दिसत नाहीये. मला वाटतं आउट ऑफ टूर सध्या आळंदी येते. तिथून देखील त्यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद जितूजी फुलोरे. थोडा थोडा कमी वाटतो बाबू. हॅलो. वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकातला गोलंदाज दामू अण्णा. आणि पहिला चेंडू थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला आला. चेंडू तो शॉर्ट मिडवी घेतला. एक धाव घेण्याची संधी होते. फलंदाज संदीप नाईक याला एक धावेने स्वतःचा आणि संघाचा कडून ओपन केलं जातं. धावसंख्या होते बिनबाद आणि जिंदाबाद 1. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. जागेवरून चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. आज सोनादेवी टेमघर संघात समेत समर्थक मोठ्या संख्येने खास करून खेळाडू म्हटलं तर वावगं ठरणार आहे. न्यू 40+ या संघातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका साजला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. दीपक गणू पाटील 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर. आपण जर कुठे प्रेक्षक मध्ये असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. काय जबरदस्त अपॅट्स. क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं विजयासाठी जे फॉर्मॅट असतं बघूया ऑनलाईनच्या आधारे हा चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल झालंय. फील्ड झालंय का सीमाच्या बाहेर आहे. आतमध्ये सेफ आहे. सेफ आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. कमालीचं क्षेत्ररक्षण. ॲपॅट्स उत्तम. 5 धावा संघाच्या कुठेतरी वाचवल्या गेल्या. मला वाटतं गुरु त्या ठिकाणी थोडंसं थंबल होताना 2 धावा कंप्लीट केली जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 5. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वाडीशी लॉंगच्या कलेक्ट केला गेला. फेक मात्र थोडीशी रॉंगीन आपण पाहिली. आणि याच बरोबर 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धाव्याने धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद एक संत सुरुवात आहे. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून सत्ता आली नव्हती. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 7. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बघा क्रिकेट रसिकांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे. येणाऱ्या कालामधून धर्मराजा चषकाचा अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान हा क्रिकेटचा बिग इव्हेंट रंगणार आहे.
धर्मराजा चषक 2024 आयोजन कमिंग सून. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. गोलंदाज थोडासा ॲक्वाराजल लाईन ऑनसाईडचा फटका साधला. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय शैलेश आउटफील्डमधून चेंडूला कलेक्ट करेल आणि तोपर्यंत मात्र ह्या दोन फलंदाजामध्ये कुठल्या प्रकारचा ताळमेळ पाहायला मिळत नाहीये. एकाला मैदान सोडावं लागेल अर्थात जोगेन हा फलंदाज धावचीत बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन संदीप पाटील. मदन अगेन्स्ट पुणे एकदा सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. रॅटा मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. न्यू बॅट्समन न्यू बॅटल. संदीप पाटील एक्सप्रेस डिलिव्हरी. वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. फलंदाज निश्चित थोडासा चप्पल झाला होता. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. मग प्रॉपर संडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नव्हता. त्याचं कारण देखील पाहिलं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आणि उचली घेतोय. आता मात्र चेंडूला बिरकावून दिलं जात आहे. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका संदीप पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका सजला आहे आणि वन बॉन्स एका टप्प्याने स्क्वेअर ऑफ विकेट. दोन शतक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार. बिरकावून दिलाय. ऑन साइडचा बिग ब्लस आपण पाहतोय. चांगला फटका आपण पाहतोय. वन बॉस एका टप्प्याने क्षेत्रफळ बीट करून चेंडू पुन्हा एकदा सीमेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. फलंदाज संदीप पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 22.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. कमालीची फलंदाजी या मैदानामधून एक चौफेर फटकेवर प्रारंभ करताना फलंदाज संदीप पाटील. अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात करताना खेळाडू आपण पाहिला संदीप पाटील याला, ज्याने चेंडू केले पेस किती 5 आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा. आता मात्र शेवटचा अंतिम षटक करणार गोलंदाज, संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज ज्याला आपण समजतोय अल्पेश चौधरी, डायमंड ऑफ भिवंडी, भिवंडीचा कोहिनूर म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे अल्पेश. मदन चौधरीने जे दुसरे षटक हाताला अतिशय मागडे षटक आपण पाहिलं, तब्बल 21 धावा ज्यानं खर्च केल्या. फुलेंचा चेंडू खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा समाचार होता तसा निश्चित घेता आला नव्हता. चेंडू बॅटची टॉपेज घेऊन त्यांच्या मागे निश्चित आपण पाहिला इनफिल्ड मधून थर्ड मॅन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक मदन याने निश्चित चेंडू कलेक्ट केला. मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. सर्वात महत्त्वाचा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा संदीप पाटील याला मिळते, ज्याने 5 चेंडूमधून आतापर्यंत 20 धावा जमा केल्या आहेत. 5 चेंडू पेस करताना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी, चौकारांची आणि षटकांची ड्रिल त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. हा चेंडू देखील या ठिकाणी थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साइडचा खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडूमध्ये संपर्क साधता आला नव्हता, कारण पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा खाली राहतोय. ही खासियत गोलंदाज अल्पेश चौधरी याची आहे. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका फसतो की काय? यस, वेल जज कॅच. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. अगोदर देखील त्यांनी अतिशय प्रतिम उत्कृष्ट एफर्ट्स केला होता. कुठेतरी चेंडू जवळ जवळ असा सीमेच्या बाहेर जातो की काय असं वाटलं असताना जबरदस्त एफर्ट्स करून त्या चेंडूला अडवलं होतं. नेक्स्ट बॅट्समन मनीष येतोय घरात. नेक्स्ट बॅट्समन मनीष घरात येतोय. सो एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, निश्चितच फलंदाज सफल झाला. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर आपण पाहिला, मात्र टाइम व्यवस्थित त्याला सेट करता आला नाहीये. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता अल्पेश कुठेतरी मदन यांनी दिलेला धावा आणि त्या धावानं कुठेतरी कमबॅक करतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सांगाय धावसंख्या आहे ती 29. या ठिकाणी बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलोमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 30. अंतिम ओव्हरचा आपण जर अपडेट पाहिलं तर धावा खर्च झाला फक्त 2. काय कमालीची गोलंदाजी, म्हणून त्याला डायमंड म्हटलं जातं, कोहिनूर हिरा. फुलेचा चेंडू ऑन साइडचा पटका निश्चित थोडासा फसतोय.
वेलकम वेलकम. संघाची कोण येईल आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते ऐकूया सुमधुर आवाज. ओ टू कलरूम केने. धन्यवाद मोहनदादा भोईर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांचं स्वर्गीय विलास मारुती पाटील स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये सध्या सुरू असलेला सामना जय बजरंग कारिवली अ विपक्ष सोनादेवी टेमगार या सामन्यातून विजेता सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाबरोबर आजच्या गटातून क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना खेळेल. बाबूसा यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज नक्कीच प्रेक्षकांचा आनंद मात्र द्विगुणित होईल. चांगले समालोचक आहेत या स्पर्धेमध्ये. कित्येक दिग्गज समालोचकांना समालोचन करण्याची संधी दिली गेलेली आहे. तर सलामीर जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय सोनादेवी टेमघर संघाकडून योगेश आणि किरण. 18 चेंडूमध्ये 33 बरोबर 11ची सरासरी. या सामन्यातून संदीप पाटीलनं मदन चौधरीवर प्रति हल्ला चढवला होता. 2 चौकार 2 षटकार त्यांनी ठोकले होते. 7 चेंडूमध्ये 20 धावा त्यांच्या बॅटमधून आले होते. 3 चेंडू डॉट देखील खेळलेत ते. मात्र चांगली टोटल आहे, चांगली टोटल. 33 धावा डिफेंड करायचे आहेत कारिवली संघाला. तर या उलट या 33 धावा विजयासाठी बनवायचे आहेत सोनादेवी टेमघर संघाला. वेलकम अरुण दादा. दीपकजी पाटील. दीपक पाटील एक डावखोरे हाताचा फलंदाज. तीन ओव्हर 11च्या सरासरीनं 33 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. सामना सुरू होतोय. परेश महाजन सर मेन पंचांच्या भूमिकेत.
आणि शकील कोटी स्क्वेअर लेग पंच म्हणून या सामन्यासाठी दोन्ही पंचांना देखील शुभेच्छा. गोलंदाज सोजन नाईक. पहिला चेंडू फुलटॉस होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. संतोष घरात चेंडूच्या समोर मिळेल फक्त एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझन मध्ये सोजन नाईकनं दुसऱ्या सामन्यातून काय कमालीची गोलंदाजी. जोशील भादवड ए संघासमोर फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि जगदीश नाईकचा एक महत्वाचा विकेट त्यांनी घेतला होता. किरण याच्यासाठी हा चेंडू इनसाइड आउट केलेत. चेंडू चालल्या डीप एक्स्ट्रा कव्हरला. केवळ नाईकचा प्रयत्न सफल. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. चांगला फटका किरणच्या बॅट मधून. दोन चेंडू मध्ये 5. 11ची सरासरी. हा चेंडू देखील अगदी चेंडूचा पिछा केला होता. पाठलाग केला होता. चेंडूला टॅप केलाय. कव्हर पॉइंट रिझन मध्ये गोकुल पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल. धावसंख्या 6. किरणनं 2 मध्ये 5. योगेशनं 1 चेंडू मध्ये 1. 3 ओव्हरचा सामना आहे. 40+ चे दोन्ही संघ. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेशी संलग्न असलेले संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे योगेशसाठी हा चेंडू अगदी फुल एंड डिलिव्हरी आपण पाहिली. शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये मेघनाथ पाटीलनं चेंडूला उचललाय. एकापेक्षा जास्त काही मिळालं नाही. एका धावीने संघाची टोटल 7 वर पोहोचलेली आहे. 5 वर किरण, 2 वर योगेश. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक. 11ची सरासरी बरोबर 3 ओव्हर मध्ये राखायचे. इथे अगदी बॅक टू द बॉलर असा चांगला फटका. जोगेन पाटील उपस्थित आहेत आणि इथे फलंदाज पंच आपसमध्ये चर्चा करतील की जेव्हा गोलंदाजाच्या एंडला चेंडू आला तेव्हा दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मध्यभागी होते की नाही. बघूया काय निर्णय देतील शकील कोटी सर आणि परेश महाजन सर. महाजन सरांना देखील चांगली 40+ ची नियमावली ठाऊक आहे. सिनियर 40+ मध्ये ते क्रिकेट खेळत आहेत. आणि फलंदाज किरणला धावचित घोषित केले आहे. धावसंख्या 8. 1 बाद 8. किरण बाद झालाय. नवीन फलंदाज महेश. बघूया पहिल्या वयवर्ष 45 फलंदाज आणि वयवर्ष 45चा गोलंदाज. ही 40+ ची नियमावली. 8 वर 1. 11ची सरासरी. सोजन नाईकनं चौकार खाऊन देखील 5 मध्ये 8 धावा खर्च केलेत. नक्कीच आज संपूर्ण दिवसातून सोजन नाईकनं चांगली गोलंदाजी केली आहे. क्रिकेट हंगामाची सुरुवात सोजन नाईकने या स्पर्धेपासून केली आहे. चाचणी स्पर्धेमध्ये संदीप पाटील नव्हते. मेघनाथ पाटील, अनिल पाटील, जोगेन पाटील, सोजन नाईक हे खेळाडू संघामध्ये नव्हते. मात्र या स्पर्धेतून त्यांनी क्रिकेट हंगामाला सुरुवात केलेली आहे आणि चांगली सुरुवात आहे. खास करून मेघनाथ पाटीलची देखील चांगली सुरुवात. नक्कीच कारिवली संघासाठी संदीप म्हात्रे, हरेश पाटील याच्यावरून खास करून गोकुल पाटील, अनिल पाटील आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा आल्यात. सोजन नाईक साठी देखील
धन्यवाद संदीप म्हात्रे, हरेश पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू आहे. सोजन नाईक इथे चेंडूला अगदी इनसाइड आउट केले. बघूया चेंडू चाललाय डीप स्वीपर कव्हरला. केवल नाईक तिथे उपस्थित आणि ते तिसरीसाठी योगेशला परतावं लागेल. डगआउट मध्ये योगेश बाद झालाय. वेलकम वेलकम सुस्वागतम. पूर्णा गावचे उद्योजक सुनीलजी म्हात्रे साहेब, दीपा म्हात्रेंचे बंधू सुनील म्हात्रे आणि त्यांच्या समवेत डॉक्टर देवराजजी चौधरी, दोन्ही मान्यवरांचे सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, वेलकम. सुनीलजी म्हात्रे आणि डॉक्टर देवराजजी चौधरी या दोन मान्यवरांचा मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेले आहे. विलासपूर राणालच्या वतीनं आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. अल्पेश चौधरी आणि किरण महेश दोन्ही बंधूंची जोडी खेळपट्टीवर. बघूया गोलंदाजीसाठी संदीप नाईक, केवल नाईक की जोगेन पाटील, पर्याय भरपूर आहेत. आज संघामध्ये मोनीच देखील दिसत नाहीये. आज संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. नक्कीच जयेश घरत यांना चाचणी स्पर्धेमध्ये सलामीला संधी मिळाली होती. आज मात्र 12वे खेळाडू म्हणून देखील आपल्या संघाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच एक धाव सोजन नाईकनं धावगतीपेक्षा कमी खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी संपूर्ण दिवसातून 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चला वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. 12 चेंडू 23 ची गरज. अल्पेश चौधरी चेंडूला सेफ फटका म्हणून केले. ऑफ ड्राईव्हचा एक तंत्रशुद्ध फटका. 2 धावींनी आपला अकाउंट ओपन करतोय अल्पेश चौधरी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सोजन नाईकनं चेंडूला उचलला होता. धावसंख्या 12 धावा 7 चेंडू मध्ये आल्यात. 18 मध्ये 33 बनवायचे आहेत आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी आपण या क्रीडानगरीमध्ये आता पाहतोय. ग्रामस्थ मंडळ राणालची क्रीडानगरी. इथे चेंडूला अगदी टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईनला चेंडू जातोय आणि ते फलंदाज महेश. गेम प्लॅन आहे, ही सामन्याची रणनीती आहे. आवाज दिला अल्पेशना. अल्पेश जागेवर मध्यभागी येऊन थांबले. जे महेशला करायचं त्यांनी काम केलेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण सुनीलजी म्हात्रे साहेबांना पाहतोय. त्यांच्या समवेत सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे अध्यक्ष आणि भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर देवराजजी चौधरी. 10 चेंडू 20 धावा. हर्षित इंटरप्राइजेसचे खेळाडू इथे उपस्थित झालेत. ज्युनियर आज भरपूर क्रिकेट
पाहायला मिळेल. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. ते अगदी चांगला चेंडू होता. केवळ नाईक कडून मोठी चुकी. एक एक धाव ही खूप महत्वाची आहे कारिवली संघासाठी आणि एक एक धाव ही सोन्याप्रमाणे आहे सोनादेवी टेमघर संघासाठी. मदन चौधरीच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चांगला फटका, अगदी सेफ फटका केले होते. इथे फटका उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली संदीप पाटील आणि डीप मिड विकेट रिझनला टिपलाय झेल. संपलाय खेळ मदन चौधरीचा. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. नक्कीच या स्पर्धेमध्ये भिवंडी सिटी ज्युनियर मधून 3 संघ पुढे आलेत आणि बोलआउट नक्कीच या 3 संघादरम्यान केलं जाईल. चांगली स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये आपल्याला चांगलं समालोचन देखील बाबूसाहेबांचं ऐकायला भेटेल. AK-47 बघूया. नवीन फलंदाज गुरु म्हात्रे. गुरु म्हात्रेकडे देखील चांगली क्षमता आहे. भरपूर क्रिकेट गुरु म्हात्रे देखील खेळले आहेत आणि 40+ फॉर्मॅट मध्ये कित्येक सामने त्यांनी जिंकून देखील दिले आहेत. 8 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण शिल्लक आहे. 8 मध्ये 16. दोन्ही संघ अगदी क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी इथे लढत आहेत. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे संघनायक जगदीश पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये पोहोचायचं आहे. 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. आज दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केलेला आहे. या सामन्यातून विजेता आणि सचिन स्पोर्ट पूर्णा असा क्वार्टर फायनलचा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. 8-16 इथे फटका उडवलाय. सोजन नाईक ना टिपला झेल. फलंदाज बाद गुरु म्हात्रे. आज सोजन नाईक साठी दिवस लकी आहे. वेलकम. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची A1 जोडी दीपा म्हात्रे आणि जगदीश पाटील दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सात चेंडू आणि 16चं समीकरण. शैलेश चौधरी आलेत. नवीन फलंदाज शैलेश चौधरी. नक्कीच हॅट्रिक ऑन. बघूया स्पर्धेमध्ये 40+ फॉर्मॅट मधली पहिली विकेट हॅट्रिक संदीप नाईक पूर्ण करतील का. ते चेंडूला अगदीच करत विकेट खेळले. ते एक सिंगल मनीष करत चेंडूच्या समोर आणि सिंगल धाव घेतली नाहीये. अल्पेश चौधरीला ठाऊक आहे सिंगल घेतली तर पुन्हा स्ट्राईक माझ्याकडून जाईल आणि त्यांनी चांगला निर्णय घेतलाय. 6 मध्ये 16.
9 मध्ये 16 होत्या, 6 मध्ये 9, म्हणजे ते नक्की संदीप नाईकनं जी दुसरी ओव्हर टाकलेली आहे ती जय बजरंग कारोली संघासाठी खूपच चांगली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 7 धावा देत 2 महत्वाचे गडी बाद केले गुरु म्हात्रे आणि मदन चौधरी. सात चेंडू 16 धावा. चला कारिवली संघ मित्रांनो लगेच आपण आपल्या कामाला लागा प्लीज. आता गोलंदाजीसाठी जोगेन पाटील बघा 4 खेळाडूंनी इकडे चर्चा केली, 5 खेळाडूंनी त्या साईडला चर्चा केली आणि अखेरकार चेंडू सोपवलाय सोजन पाटीलच्या हातामध्ये. सरकार नक्की जोगन पाटील यांचं बनलेलं आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा महायुतीची आहे. प्रल्हाददादा चौधरी मात्र शांत होते स्टंप जवळ. तुम्ही चर्चा करा, मी थांबतोय. मी सिनियर आहे, मी जास्त बोलणार नाही. चांगला निर्णय घेतलाय. 6 मध्ये 16 गोलंदाज जोगेन पाटील. या चेंडूवर बघूया पंचांचा काय इशारा येतोय. चौकार आलाय नक्कीच. अगदी तिथे सोजन नाईक देखील चकित झालेत. पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून अल्पेश चौधरीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. 5 चेंडू 12 धावा. 3 चौकार 2 षटकार की डॉट विकेट. जोगेन पाटील मोडते हुए इथे फटका उडवलाय आणि हा फटका देखील संदीप पाटीलच्या डोक्याच्या वरून सीमा पार षटकार. अगदी आता 2 मध्ये 10 आल्यात आणि आता 4 मध्ये 6. आणि ज्या पद्धतीने डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी फलंदाजी करतोय तर इथे अशा अपेक्षा वाढलेत सोनादेवी टेमघर संघाच्या. नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये कारिवली की टेमघर. 4-6 आणि इथे अपील जरूर केली होती. गतीनं बीट केलं होतं. चांगला चेंडू आहे. नक्कीच इथे जोगेन पाटीलचा जबरदस्त वापसी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही खेळाडू दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. पूर्ण संघ देखील ताकदीने आलाय. सकाळच्या सत्रावर आदिराज्य गाजवलाय आणि सुनीलदादा म्हात्रे देखील हा सामना पाहण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. ठाणे जिल्हा ग्रामीण आरपीआय उपाध्यक्ष. 3 चेंडू 6 धावा. जोगेन पाटीलला चेंडू अगदी चांगला टांगलाय. बुंद्यामध्ये चेंडू फेकला होता. बघूया चौथा चेंडू कसा असेल. इथे चेंडूला सोडून दिला अगदी टेचच्या अंदाजानं. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात. अवांतर धावेने संघाची टोटल 28. 3 मध्ये 5. 3 चेंडू 5 धावा. अल्पेशच्या मनामध्ये काय चाललंय. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. इथे चेंडूला उडवलाय बाजीराव विठ्ठल पाटील. स्टँडला सलामी देणारा षटकार.
आणि सामना फिनिश. हार्ड लक. जय बजरंग कारिवले, चांगला खेळ खेळलात आजच्या संपूर्ण दिवसातून.